विद्यार्थी मित्र, शिक्षण ही एक सामाजिक गरज आहे. देशासाठी शिक्षणाद्वारे एक सुजाण नागरिक तयार करावयाचा असल्याने विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक वाढ, त्याच्या इच्छा, आकांक्षा, भावना, सद्सद विवेक बुद्धी व नैसर्गिक कर्तबगारी यांचा समन्वय घालणारा समतोल असा अभ्यासक्रम असणे आवश्यक असते. रेमर्सच्या मते शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम होय. हा अभ्यासक्रम चांगला आहे असं कशावरून म्हणणार? तर त्यासाठी काही तत्व आणि वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घ्यावी लागतील. आज आपण चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये अभ्यासू. चांगल्या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, अभ्यासक्रम हा सतत विकसित होणारा असावा. द करिक्युलम शुड बी कंटिन्युअसली इव्हॉल्विंग. अभ्यासक्रम समाज जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करतो, म्हणून अभ्यासक्रम नक्कीच गतिशील असावा. अभ्यासक्रम प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी त्याचे सतत मॉनिटरिंग व इव्हॅल्युएशन करणे आवश्यक असते. आधुनिक गतिशील समाजाच्या गरजा भागवण्यासाठी अभ्यासक्रमात नियमितपणे शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, अभ्यासक्रम लोकशाही पद्धतीने विकसित केला पाहिजे. द करिक्युलम शुड बी डेव्हलप इन अ डेमोक्रॅटिक मॅनर. अभ्यासक्रमाचे लोकशाही जीवनात योगदान असावे. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून एक चांगला अभ्यासक्रम तयार केला जातो, ज्यांना अध्ययनार्थ्यांच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या व संपूर्ण समाजाच्या आवडी, गरजा आणि स्रोतांविषयी माहिती आहे, अशा अनुभवी व तज्ञ व्यक्तींनी अभ्यासक्रम तयार केलेला असावा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जबाबदार म्हणजेच बालक केंद्रित असावा. विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या विकासाच्या अवस्था, गरजा, आवड व कुवत लक्षात घेऊन अभ्यासक्रम हा तयार केला पाहिजे. अभ्यासक्रम तयार करीत असताना तो विद्यार्थ्याला केंद्र समजून तयार केला पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य, अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या गरजा व मागण्यांनुरूप असावा. विद्यार्थी हा समाजाचा एक घटक असल्याने अभ्यासक्रम समाजाच्या गरजापुरतीच उपयुक्त हवा आणि त्यातून विद्यार्थ्याला समाजात समायोजन करणं सहज सुलभ झालं पाहिजे. समाजाच्या भविष्य काळातील गरजापूर्तींचा पाया यातून घातला गेला पाहिजे. एक चांगला अभ्यासक्रम व्यक्ती आणि संपूर्ण समाजाच्या गरजा प्रतिबिंबित करतो. समाजाच्या भावी काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य भावी नागरिक तयार करणारा असतो. काळाची आव्हाने पेलण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी शिक्षण अधिक संवेदनशील करण्यासाठी अभ्यासक्रम हा योग्य स्वरूपात असला पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, अभ्यासक्रम कृती केंद्रित असावा. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या कृतीवर भर दिलेला असावा.
यासाठी निरीक्षणे, प्रायोगिकीकरण, स्वतंत्र कार्य आणि अनुमान काढणे आणि प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक केल्यानंतर प्राप्त केलेल्या निष्कर्षांची चिकित्सक चर्चा करण्यास पुरेसा वाव उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम असावा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, अभ्यासक्रमामध्ये प्रशासकीय लवचिकता असावी. स्थल, काल, परिस्थिती व जीवन यांच्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची तरतूद म्हणजे लवचिकता. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या गरजानुसार अभ्यासक्रमामध्ये परिवर्तन केलेले असावे आणि अभ्यासक्रम हा बदलत्या परिस्थितीनुसार बदलत जावा, अन्यथा त्यातील उपयुक्तता ही कमी होत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य, अभ्यासक्रम गुणवत्तापूर्ण असावा. समाजाचं कल्याण आणि विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण असावं. त्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रसंगांमधून, परिस्थितीमधून विविध कृतींद्वारे बौद्धिक आणि सर्जनशील क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासक्रम अध्ययनार्थाला उत्तम बनवण्यास मदत करत असतो आणि म्हणून या अभ्यासक्रमाच्या कार्यक्षम आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यमान स्रोत सुद्धा या अभ्यासक्रमात दिलेले असणे आवश्यक आहे. पुढचं म्हणजे अभ्यासक्रम हा अचूक, सुस्पष्ट असावा. अभ्यासक्रम अतिशय निसंदिग्ध आणि स्पष्ट असा असला पाहिजे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती इत्यादींचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एखाद्या नमुन्याची जर उदाहरणं दिलेली असतील तर ती कोणत्या प्रकारची असावीत आणि ती सोडवून घेत असताना विद्यार्थ्यांकडून कोणत्या अपेक्षा आहेत याची कल्पना अभ्यासक्रमामध्ये दिलेली असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यामुळे शिक्षकाला तसेच पुस्तककर्त्याला ते सोयीचं होतं आणि म्हणून अभ्यासक्रम हा अचूक आणि सुस्पष्ट असावा. पुढचं वैशिष्ट्य, विद्यार्थ्यांचे वय, क्षमता, कुवत लक्षात घेऊन त्यातील आशयाची मांडणी केलेली असावी. अभ्यासक्रमामध्ये जो भाग समाविष्ट केलेला असेल किंवा जे घटक अंतर्भूत केलेले असतील ते करत असताना खालच्या वर्गातून सोप्या घटकांची तर हळूहळू क्रमाने कठीण घटकांकडे अशी मांडणी केलेली असावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कुवत लक्षात घेऊन, क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार घटकांची काठिण्य पातळी आपण विचारात घ्यावी आणि त्यांचाच समावेश या अभ्यासक्रमामध्ये केलेला असावा. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रमाची मांडणी करताना मानसशास्त्रीय व तर्कशास्त्रीय तत्वांचा वापर केलेला असावा. अभ्यासक्रम तयार करत असताना तो मानसशास्त्रीय दृष्टिकोन ठेवून तयार केला पाहिजे. मानसशास्त्रातील विविध तत्वांचा अवलंब, सिद्धांतांचा अवलंब, अध्ययनाचे जे नियम आहेत त्यांचा अवलंब करून अभ्यासक्रमाची मांडणी केली पाहिजे. कारण तार्किक क्रम सांभाळून त्यातील उपघटकांची रचना ही त्या ठिकाणी केली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य, अभ्यासक्रम हा आनंददायी असावा. बोजड, कंटाळवाणा व साचेबद्ध अभ्यासक्रम असू नये. अभ्यासक्रम हा आनंददायी व्हावा यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आणि प्रात्यक्षिकांचा भरपूर समावेश करावा. विविध प्रकारच्या उदाहरणांचा समावेश करावा, कारण मुलांना या गोष्टी विशेष आवडतात. गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिके स्वतः करणे, दिग्दर्शित करणे
त्या कृतींचं निरीक्षण करणे, संग्रह करणे, कृती आणि प्रात्यक्षिके प्रत्यक्ष स्वतः करून पाहणे, विविध स्थळांना म्हणजे पोस्ट, बँका यांना भेटी देऊन माहिती मिळवणे इत्यादीच्या स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या असाव्यात, तरच अभ्यासक्रम हा या ठिकाणी आनंददायी होईल. पुढचं वैशिष्ट्य म्हणजेच अभ्यासक्रमात अनेक विषयांचा समवाय असावा. कोणताही अभ्यासक्रम तयार करताना अभ्यासक्रमातील विविध घटकांचा परस्पर संबंध, त्याचप्रमाणे त्या विषयाचा इतर विषयांशी संबंध, तो विषय आणि जीवनोपयोगी व्यवहार यातील संबंध हा जितका सहजतेनं विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला जाईल, तितका तो अभ्यासक्रम अधिक सुलभ आणि मनोरंजक बनत असतो. आणि म्हणून विषयांचा समवाय या ठिकाणी साधणं अत्यंत आवश्यक असतं. कारण ज्ञान हे एकसंध असतं आणि त्यामुळे त्याच्या जाणीवेसाठी विषयांचा एकमेकांशी समवाय साधणं आवश्यक आहे. गणिताचा विज्ञानाशी, भूगोलाशी, चित्रकलेशी, भाषेशी आपल्याला समवाय साधता येईल अशा प्रकारे आशय घटकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये असावा. अभ्यासक्रम हा शिक्षणाच्या उद्देशांशी सुसंगत, उद्दिष्टानुगामी असावा. अभ्यासक्रम तयार करत असताना तो ज्या विषयाचा असेल त्या विषयाच्या उद्दिष्टानुसार तयार केला गेला पाहिजे. आपण गणिताचा अभ्यासक्रम तयार करीत आहोत, त्यामुळे गणित अभ्यासक्रम तयार करीत असताना गणित विषयाची जी उद्दिष्ट असतील ती साध्य करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला असणे आवश्यक आहे. पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिभिन्नतेचा विचार केलेला असावा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, छंद, प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या या व्यक्तिभिन्नतेनुसार आणि मनोवृत्तीला अनुकूल असे जर आपण शिक्षण दिलं तर त्यांचं लक्ष अध्ययनाकडे केंद्रित होईल, अध्ययन हे रंजक होईल आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींना अभ्यासक्रमामध्ये वाव दिलेला असावा. त्याचप्रमाणे विविध अध्ययन शैलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा विचार अध्ययन घटकांची निवड करताना केलेला असावा. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे जीवनाभिमुख व व्यक्तीच्या व्यावहारिक जीवनाची पूर्वतयारी करणारा असावा. गणिताचा अभ्यासक्रम हा केवळ विषयापुरता आणि पाठ्यपुस्तकांच्या भोवती केंद्रित नसावा, तर विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होऊ शकेल, त्यांच्या व्यावहारिक जीवनाची पूर्वतयारी होऊ शकेल अशा प्रकारचा अभ्यासक्रम असावा. त्यासाठी त्यात विविध अनुभवांचा समावेश त्यामध्ये करावा आणि जीवनाभिमुख म्हणजे दैनंदिन जीवनाशी त्याचा समवाय साधणं आवश्यक आहे. अशा रीतीनं गणिताचा अभ्यासक्रम हा व्यापक दृष्टिकोन ठेवून तयार केलेला असणं आवश्यक आहे. तो संतुलित असणं गरजेचं आहे आणि एकात्मिक व अखंड असणं आवश्यक आहे. तर अशा रीतीनं गणिताचा अभ्यासक्रम तयार करत असताना मुख्यतः मानवी जीवनाच्या सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांना स्पर्श करणारा आणि विद्यार्थ्यांच्या प्रथमहस्त अनुभवांवर आधारित तो असला पाहिजे. त्यामध्ये बौद्धिक रचना म्हणजे इंटलेक्च्युअल स्ट्रक्चर्स आणि संकल्पनात्मक विषयावर म्हणजे कन्सेप्च्युअल थीम्स याच्यावरती भर दिलेला असला पाहिजे. नुसत्या विषय भागावर भर न देता कृतीवर अधिक भर दिलेला असावा. विद्यार्थ्यांची वेगवेगळी कौशल्ये, अभिरुची, अभिवृत्ती आणि रसास्वाद घेण्यासाठी पुरेसा वाव प्रदान करणारा तो असावा आणि लोकशाही प्रकारची नियोजित सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक वृत्ती आणि कौशल्याच्या वाढीस व विकासास ते अभ्यासक्रम
गतिमान असले पाहिजे. त्याचप्रमाणे फुरसदीच्या वेळेसाठी उपयुक्त शिक्षण देणारा अशा प्रकारचा अभ्यासक्रम हा असला पाहिजे. अभ्यासक्रम हा सर्वस्पर्शी असावा, सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असावा, व्यवहारोपयोगी व समाजाला उपयुक्त असा असावा. आता आपण अभ्यासक्रम विकसनातील आधुनिक प्रवाहांबद्दल माहिती मिळवू. पहिला आधुनिक प्रवाह आहे विषय केंद्रित दृष्टिकोन. आपण बऱ्याच दिवसांपासून विषय केंद्रित अभ्यासक्रमाचे अनुसरण करीत आहोत. याला पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच ट्रॅडिशनल करिक्युलम म्हणूनही ओळखले जाते. आणि NCF 2005 लागू झाल्यानंतर आम्ही यापासून दूर गेलो आहोत. अभ्यासक्रमाचा हा दृष्टिकोन शिकणारा म्हणजेच अध्ययनकर्ता आणि अध्यापन प्रक्रियेच्या तुलनेत आशयावर अधिक भर देतो. या अभ्यासक्रमात मुलाच्या गरजा आणि आवडी यांना स्थान नाही. येथे शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना विद्यार्थ्यांना विविध विषय शिकण्यास मदत करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्याची अपेक्षा आहे. मुलाला वेळेच्या आत विषय शिकले पाहिजे. तथ्ये, संकल्पना, प्रक्रिया, कौशल्ये इत्यादी शिकण्याची व लक्षात ठेवण्याची अपेक्षा येथे केली जाते. त्यानंतर दुसरा दृष्टिकोन म्हणजेच वर्तनवादी दृष्टिकोन, बिहेवियरिस्ट अप्रोच. एखाद्या उद्दीपकाला अध्ययनकर्त्याने दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम म्हणून नवे वर्तन प्राप्त होते किंवा वर्तनात बदल होतो, अशी वर्तनवादाची धारणा आहे. त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाला योग्य आकार देण्यासाठी बाह्य वातावरणाचे म्हणजेच पर्यायाने शिक्षकाने सारे काही शिकवणे याचे योगदान वर्तनवाद गृहीत धरतो. वर्तनवाद्यांच्या मते अध्ययन अनुभवांच्या परिणाम स्वरूप वर्तनात परिवर्तन होते. या दृष्टिकोनात अभ्यासक्रम विकासाची सुरुवात एका योजनेने होते, जिला ब्ल्यूप्रिंट म्हणतात. ब्ल्यूप्रिंटमध्ये एखाद्या विशिष्ट विषयाची अध्ययन ध्येय आणि उद्दिष्टे समाविष्ट असतात. प्रकरण, आशय आणि कृतींचे नियोजन हे पूर्वनिर्धारित उद्देशांच्या आधारावर केले जाते. शिक्षकाची जबाबदारी आहे की त्याने या विशिष्ट कृतींचे आयोजन करावे, जे या अध्ययन उद्देशांच्या प्राप्तीमध्ये मदत करतात. विद्यार्थ्यांचे मूल्य निर्धारण मूलतः लिखित ज्ञान आणि चाचण्यांच्या स्वरूपात असते, जे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यात आली आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्यासाठी केले जाते. हा दृष्टिकोन असे सुचवतो की शिक्षकाने क्रमबद्ध मार्गाने माहिती प्रसारित आणि प्रदर्शित केली पाहिजे, की समस्येचे समाधान कशा प्रकारे केले जावे, सूत्र कसे तयार करावे आणि आकारांची रचना कशी करावी इत्यादी. विद्यार्थी या माहितीचे स्वतंत्र अभ्यासाच्या रूपामध्ये अनुकरण करतात. उदाहरणार्थ, शिक्षक मध्यमानाची व्याख्या करतात आणि त्याच्या गणनेच्या हेतूने सूत्राच्या निर्मितीचे प्रस्तुतीकरण करतात. त्यानंतर शिक्षक हे उदाहरण सोडवून दाखवतात आणि विद्यार्थी स्वतंत्रपणे मग दुसरे उदाहरण सोडवितात. या दृष्टिकोनातील विद्यार्थ्यांची भूमिका म्हणजे वर्गातील शिक्षकांद्वारा संपादित केलेल्या विषयवस्तूची पुनरावृत्ती करणे ही होय. जेव्हा शिक्षक आशय स्पष्ट करतात, प्रक्रियेचे दिग्दर्शन करतात, तेव्हा विद्यार्थ्यांनी ते ऐकावे ही अपेक्षा असते. पुनरावृत्ती आणि सरावाद्वारे त्यांनी त्यांच्या अध्ययनात सुधारणा करावी आणि आवश्यकता भासल्यावर त्याला पुन्हा प्रदर्शित करावे. पुनरावृत्ती आणि प्रबलन या आधारे वर्तनात बदल घडवून आणणे याचा विचार इथे महत्त्वाचा ठरतो.
त्यानंतर तिसरा दृष्टिकोन आहे ज्ञान रचनावादी दृष्टिकोन, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे ज्ञान रचनावाद होय. ज्ञान रचनावादाचा विश्वास आहे की प्रत्येक बालक विविध वस्तूंच्या आपल्या अनुभव आणि चिंतनाच्या आधारावर आपल्या आकलनानुसार ज्ञानाची निर्मिती करतो. ज्ञान रचनावादानुसार ज्ञान निर्मितीची प्रक्रिया कशा रीतीने घडते तर ती आपण बघूया. प्रथमतः व्यक्ती अनुभव घेते. ते प्रत्यक्ष असतात किंवा अप्रत्यक्ष सुद्धा असतात. नंतर इतरांशी व परिसराशी आंतरक्रियेतून या अनुभवांची अभिव्यक्ती व माहितीची देवाणघेवाण होणे व त्यातून माहिती समृद्ध होणे आवश्यक असते. माहितीचे वर्गीकरण, पूर्वीची माहिती व आताची माहिती यातील साम्यभेद शोधणं, विसंगती शोधणे, माहिती व अनुभवातील परस्पर संबंध व तार्किक रचना लक्षात घेऊन प्राप्त माहितीची पुनर्मांडणी करणे या प्रकारच्या वैचारिक प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आणि यातूनच अध्ययन घडते आणि त्यातूनच ज्ञान निर्मिती होते. म्हणजेच नवीन संकल्पना, तत्वे आणि शब्द आपल्याला माहीत होतात. पूर्वीच्या ज्या संकल्पना आहेत त्या विस्तारित होतात किंवा बदलतात आणि नवीन वर्गीकरणे लक्षात येतात आणि एकूण संरचना व प्रणालींचे ज्ञान होते. अशा ज्ञानाचे मग नव्या परिस्थितीमध्ये उपयोजन करून समस्या या सोडवता येतात. या अशा ज्ञानाचे नव्या परिस्थितीत उपयोजन करून विद्यार्थी अनेक प्रकारची उदाहरणे सोडवतात आणि या सर्व प्रक्रियेचा विचार करता अध्ययन अनुभूतींची रचना करण्याचे कार्य महत्त्वाचं या ठिकाणी ठरतं. आणि यावरूनच मग ज्ञान रचनावादाची आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येतील. ज्ञान रचनावादी अध्ययनाची वैशिष्ट्य आहेत. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अध्ययनाची सक्रिय प्रक्रिया. दुसरं वैशिष्ट्य, प्रत्येक बालक पूर्वज्ञानाच्या व पूर्वानुभवाच्या आधारे नवीन संकल्पनांची रचना करते तेव्हा अध्ययन घडते. तिसरं वैशिष्ट्य, संकल्पनांची पुनर्मांडणी. चौथं वैशिष्ट्य, आंतरक्रियांमुळे ज्ञान निर्मितीचा फायदा होतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे अध्ययन वातावरण हा आनंददायी असावे लागते. लेह व्यागोटस्की यांच्या मते अध्ययन ही वैयक्तिक बाब नसून सामाजिक प्रक्रिया आहे. व्यक्तीचा बोधात्मक विकास स्वतंत्रपणे होत नसून आजूबाजूच्या व्यक्ती, समाज यांच्याशी होणाऱ्या सातत्यपूर्ण आंतरक्रिया, भाषिक देवाणघेवाण यातून होतो. आणि ज्ञान रचनावादानुसार पूर्वज्ञान असा आधार असतो की ज्यावर नवीन ज्ञानाची रचना होते. कारण सर्व व्यक्तींचे अनुभव वेगवेगळे असतात आणि मुले वेगवेगळ्या प्रवीणतेच्या स्तरातून शाळेमध्ये येतात. ज्ञान रचनावादात प्रामुख्याने विद्यार्थी आणि अध्ययन प्रक्रियेवर अधिक भर असतो हे स्पष्ट होते. आणि शेवटी या ज्ञान रचनावादी दृष्टिकोनात अभ्यासक्रम विकासाचे 2 दृष्टिकोन आहेत. ते दृष्टिकोन आता आपण अभ्यासू. ज्ञान रचनावादी दृष्टिकोनात अभ्यासक्रम विकासाचे बालक केंद्रित अभ्यासक्रम म्हणजेच लर्नर सेंटर्ड करिक्युलम आणि कृती केंद्रित अभ्यासक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी सेंटर करिक्युलम हे 2 दृष्टिकोन समाविष्ट आहेत. त्यातील पहिला आहे बालक केंद्रित अभ्यासक्रम. या दृष्टिकोनात विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आवड प्रमुख असते. जी तथ्ये, संकल्पना, प्रमेय, प्रक्रिया, कौशल्य इत्यादी मुलांसाठी खूपच आवश्यक असतात त्यांना अभ्यासक्रमात स्थान दिले जाते. जेव्हा आपण गणित अध्यापनाच्या मूल्यांविषयी चर्चा करतो, विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला त्याचे उपयोजन दिसते. विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम उपयुक्त विषयवस्तू आणि कृतींचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्ये निर्माण केली जातात, रुजवली जातात.
इथे विद्यार्थ्यांची भूमिका एक सक्रिय सहभागीच्या रूपात असते आणि म्हणून शिक्षकाने प्रत्येक मुलाला समजणे आवश्यक असते. मुलाला आधी काय माहिती आहे हे जाणून घेण्याचा शिक्षक प्रयत्न करतात आणि या अनुभवांच्या अध्ययनात कशा प्रकारे उपयोग करता येईल असा प्रयत्न असतो. म्हणजेच मुलांना जे अनुभव मिळतात त्या अनुभवांचा अध्ययनामध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल असा शिक्षकांचा प्रयत्न असतो. विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम निश्चितच गणितात आनंद निर्माण करण्यात, गणिताचे सौंदर्य जाणून घेण्यास आणि या विषयाच्या काठिण्याची भीती दूर करण्यात मुलांना मदत करतो. या अभ्यासक्रमाचा दुसरा फायदा म्हणजे त्याची लवचिकता आहे. गणिताच्या क्षेत्रामध्ये नवनवीन विकास, संशोधन आणि विचार कधीही आपल्याला पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात. त्यानंतर दुसरा दृष्टिकोन आहे त्यातील कृती केंद्रित अभ्यासक्रम. हा दृष्टिकोन विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनासारखाच आहे. विद्यार्थ्याची भूमिका खूपच महत्त्वाची आणि सक्रिय असते. मुलाला खेळ आवडतात आणि कृती या त्यांना प्रेरणा देतात, सहाय्यक होतात. जेव्हा अभ्यासक्रमाची सामग्री कृतींच्या रूपात प्रस्तुत केली जाते तेव्हा त्याला कृती अभ्यासक्रम असे म्हणतात. या दृष्टिकोनात अभ्यासक्रमात दिलेल्या सामग्रीचे अध्ययन उपयुक्त कृतींद्वारा केले जाते. या दृष्टिकोनाचा दुसरा फायदा हा सुद्धा आहे की पूर्ण अध्यापन काळात विद्यार्थी अध्ययनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागाच्या रूपामध्ये असतो. एक उद्देश आधारित कृती उत्पादक अनुभवांमध्ये समाप्त होणे आवश्यक असते. कृती आधारित अभ्यासक्रमामध्ये आशय कृतींच्या माध्यमातून प्रस्तुत केला जातो आणि ज्ञान अनुभवाच्या रूपात या कृतींचा परिणाम असतो. त्यानंतर आता पुढचा दृष्टिकोन आहे डिजिटल विविधता, डिजिटल डायव्हर्सिटी. सध्याचे युग हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे डिजिटलायझेशनचे युग आहे. त्याने मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला आहे. विविध कामे सुलभ, सोयीस्कर आणि गुणवत्तेची तंत्रज्ञानामुळेच झालेली आहे. निर्माण झालेल्या समस्याग्रस्त वातावरणात टिकण्यासाठी प्रत्येकासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे. शिक्षण माणसाला योगदान देण्यास सक्षम बनवते, क्षमता प्रदान करते. अभ्यासक्रमाच्या प्रभावी अध्यापनासाठी ICT गरजेचे आहे. वेब 2.0 ॲप्लिकेशन्स प्रभावी अध्ययन अध्यापनासाठी वापरले पाहिजेत. अभ्यासक्रम निर्मात्यांनी या संदर्भात स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. उदाहरणार्थ टीचर ट्यूब हे खूपच उपयुक्त स्रोत आहे शैक्षणिक संसाधनांसाठी. khanacademy.org चांगले व्हिडिओज आणि व्याख्याने आणि इतर अर्थपूर्ण अध्ययनासाठी पुरवते माहिती. सोपे व प्रभावी असते. कुरिक्कीमेरलो, K-12, हिप्पोकॅमस ही सर्व शैक्षणिक संसाधने पुरवतात जी विद्यार्थी वापरू शकतो, एडिट करू शकतो, पुनर्रचना करू शकतो. या सर्व गोष्टी प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्या पाहिजे. त्यानंतर गरजाधारित अभ्यासक्रम. सर्व क्षेत्रांमधील संशोधनाचा परिणाम म्हणजे विशेषीकरण, स्पेशलायझेशन आहे. गरजा आधारित अभ्यासक्रम ही सध्याच्या शिक्षण पद्धतीची सर्वात महत्त्वाची गरज आहे आणि या उद्देशाने अनेक विद्यापीठे गरजांवर आधारित अल्पकालीन कार्यक्रम म्हणजे शॉर्ट टर्म प्रोग्राम्स विकसित करीत आहेत. उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठाने सर्टिफिकेट कोर्स इन पॉवरपॉईंट, सर्टिफिकेट कोर्स इन टॅली, सर्टिफिकेट कोर्स इन मार्केटिंग हे तयार केलेले आहेत शॉर्ट प्रोग्राम्स. YCMOUने इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स प्रोग्राम्स फॉर मुंबई डबावाला हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे ऑनलाईन कोर्सेस.
गरजांवर आधारित आणि निवडीवर आधारित अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहे. उदाहरणार्थ coursera.com ने विनामूल्य उपयुक्त गरजांवर आधारित अनेक कोर्स सुरू केलेले आहेत. सरकारने यासाठी पुढाकार घेतलेला आहे. उदाहरणार्थ भारत सरकारतर्फे राईट टू इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट कोर्स हा विनामूल्य आणि ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन म्हणजे 21व्या शतकातील कौशल्ये, 21st सेंचुरी स्किल्स. विविध अभ्यासक्रमाच्या सर्व कोर्सेसमध्ये 21व्या शतकातील कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. कौशल्य कोणती? तर सहयोग म्हणजे कोलॅबरेशन, चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग, प्रभावी संप्रेषण म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, मल्टीटास्किंग तणाव व्यवस्थापन, मल्टीटास्किंग स्ट्रेस मॅनेजमेंट, समानानुभूती एम्पॅथी यासारखी कौशल्ये सर्व व्यक्तींसाठी आवश्यक आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येत आहे. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय समज, इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग. जागतिकीकरणामुळे जग आहे आज जागतिक खेडे बनलेले आहे, ग्लोबल विलेज. आपण जगाला एक कुटुंब म्हणून विचारात घेतलं पाहिजे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांद्वारे अभ्यास केला जाणे आवश्यक आहे. तर अशा रीतीनं आधुनिक विचार प्रवाह, अभ्यासक्रम विकसनातील हे आधुनिक विचार प्रवाह आहे, त्याविषयी आपण माहिती मिळवली. धन्यवाद.